प्रेम विठ्ठली सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे अनुतापाशी दुनिवचडी अनुतापाशी दुनिवचडी वैराग्यवाडी चढवडी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे निळामणी वाडे भाव निळामणी वाडे भाव संचरी स्वानुभवनी जांगी सहज त्यांच्या ऐकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिम त्रिलोकी तोईन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं श्रीसा गुरुंतं चंदनाते कैसे निचर्चावे अमृताते केवुते रांदावे गगनावरी उभवावी घडी केवी तैसे श्री गुरुचे महिमान अकळिता कैसे साधन ते जाणूनी मिया नवन निवांत केले पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया. प्रस्तुत चिंतन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करणारे वितराग संपन्न साधू पंचमवेद गाथा निर्माते ज्ञानेश्वरी तुकोबाराय यांचे कृपापात्र शिष्य असणारे निळोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगातून निळोबाराय जगाच्या मालकासमोर इच्छा व्यक्त करतात. विठाला विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा किम निमित्ताने कार्यक्रम आहे तुम्हा सर्व मंडळींना ज्ञात आहे तरी वक्त्याचं सांगण्याचं कर्तव्य आहे की सालाबाद प्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहातील योगायोगान का होईना ती पाटणकर बाबांच्या वतीनं गुरुवर्य पाटणकर बाबांच्या वतीने गुरुवर्य पुरुषोत्तम महाराजांच्या वतीने ही सेवा माझ्या वाट्याला आली. खरं तर पाहिलं तर या ठिकाणी खूप दिग्गज कीर्तनकार आहेत, मोठमोठाले कीर्तनकार आहेत. माझी सेवा या ठिकाणी होणं याचं कारण एवढंच फक्त मी आळंदी पंढरपूरची वारी पायी पायी केली आणि त्या सेवेचं त्या ठिकाणी त्या सेवे प्रित्यर्थ मला त्या ठिकाणी या सेवेचा योग आलेला आहे. योगायोग म्हणायला काही हरकत नाही. माऊलीची कृपा बाबांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा मला प्राप्त झाली. या ठिकाणी सर्व जमलेला जनसमुदाय आजूबाजूने त्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातून आलेले काही भाविक भक्त सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करून सर्व टाळकरी मंडळी सिद्धू दादा असतील, हनुमान महाराज, आदरणीय मृदंग सम्राट युवा कीर्तनकार कोल्हे महाराज ज्यांची गोड सिस्टीम आहे ते आमचे चैतन्य साऊंड सिस्टीमचे मालक सोमनाथ दादा हिवाळे आणि त्याचबरोबर जिव्हाळा चॅनलचे मालक अमोल दादा, मराठी हॉटस्पॉट अरविंद दादा, शरद दादा,
आता अनेक प्रकारचे चॅनल आहेत ते सर्वांचे नाव काही मला पाठ नाही आणि मी सर्वांचे नाव घ्यायला तुमचे काही बायको नाही म्हणून एकाच वगैरे नाव घेतो. पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, पांडुरंगाच्या चरणी फूल वाहतो वाकून, तुम्हा सर्वांचं नाव घेतो माऊलीचा मान राखून. विठाला 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 विठाला. अगदी नजर लागेल एवढा सुंदर कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे आणि सुंदर असं नियोजन आहे. गुरुजीचं नियोजन म्हटल्यानंतर तिथं काही पाहायचंच काम नाही. मी तर त्यांना मुख्यमंत्रीच म्हणतो बाबा. मुख्यमंत्र्याचं नियोजन म्हटल्यानंतर तिथं काय ग्रामपंचायतचा सदस्य जर समजा एवढा फुल हवेत असेल, फुल हवेत राहतो, तर सरपंच त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचं नियोजन म्हटल्यानंतर तिथं काय कमी. राजा बोले तो दल हाले आणि आपण बोले तो कोणाची शेंडी न हाले. राजा, मी राजा फक्त पुरुषोत्तम महाराजांनाच मानतो, बाकीचे आहे राजे परंतु एवढे मनमोकळे राजे नाही. विठ्ठला विठ्ठल असो. आपण कीर्तनाकडे वळू. पांडुरंग परमात्म्याच्या दारासमोर माझे निळोबारा उभे आहेत आणि पांडुरंगाला विनंती करतात, पांडुरंगा जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडू दे. जगाच्या मालकाने स्मित हास्य केलं आणि निळोबाऱ्यांकडे बघू लागले. निळोबारा आहे, जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम तुमच्या जीवनामध्ये घडला तर फायदा काय. जे लोक तुझ्यावर प्रेम करतात अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडला, त्यांचं श्रवण केलं, त्यांचं ऐकलं तर माझा परमार्थ दृढ झाल्याशिवाय नारायण नाही. सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. देवा वाया गेलो होतो माझं जीवन अनुतापाशी दुनी वचडे, परंतु चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये राहिलो, चांगल्या लोकांचं ऐकलं, त्यामुळे माझा परमार्थ दृढ झाला. मला वैराग्य निर्माण झालं आणि वैराग्य निर्माण झाल्याच्या नंतर परमार्थातला सर्वात मोठा फायदा झाला. माझा भाव वाढला, भाव वाढला तर साक्षात्कार आत्म्यात झाला. निळामणी वाढे भाव संचरे स्वानुभव निजांगी, सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आता कीर्तन संपवलं तरी काही हरकत नाही, चालेल का? तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला हसू येईल, तुमची करमणूक होईल असं कीर्तन करणार नाही. परत एकदा ऐका, तुम्हाला बरं वाटेल, तुम्हाला हसू येईल, तुमची करमणूक होईल असं कीर्तन मी करणार नाही, परंतु एका तासात तुमचं आणि माझं बरं होऊन जाईल असं कीर्तन करण्याचा नक्की प्रयत्न करील. परंतु मायबाप होता येईल तेवढं हाताने टाळी आणि मुखानं देवाचं नामस्मरण, क्योंकि ताली बजाने से मुंह में कभी गाली नहीं आती, इसलिए ताली बजाने चाहिए. विठाला 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 विठाला. अगदी थोड्या वेळामध्ये कीर्तन आपल्याला संपवायचे, जास्त वेळ कीर्तन करायचं नाहीये. या मंडपामध्ये येण्यासाठी, या धर्म कार्यामध्ये येण्यासाठी एका जन्माचं नव्हे तर अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. माऊली सांगतात, बौद्ध सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, किंवा भागवतकार सांगतात, भाग्योदयन बहुजन्म समर्जितेन सतसंग मंच लभते पुरुषो यदावे, अज्ञान हितु कृत मोहमदांधकारणशम विदाही तदोदयते विवेकः. भागवत श्रवणाची रुची अंतःकरणामध्ये प्राप्त होण्यासाठी एका जन्माचं नव्हे तर अनेक जन्माचं पुण्य असतं. अनंत जन्माचे सुकृत पद ज्याचे मुखी हरी बैठावा, ज्याचे मुखी हरी बैठावा. अनंत जन्माचे सुकृत पद बैठावा, ज्याचे मुखी हरी बैठावा. शक्य नाही, अनेक जन्माचं पुण्य असावं लागतं. अनेक जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पैठा होय. किंवा नामदेव सांगते, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली ना, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले
विठ्ठले कृपा केली तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले देवा या विठ्ठले कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली देवा या विठ्ठले कृपा केली. विनाशी गोष्टीसाठी जर तुम्हाला पुण्य लागत असेल तर अविनाशी भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला पुण्य लागत नसेल का? खूप पुण्य लागतंय. एखादा मनुष्य इसरूळ वरून त्या ठिकाणी चिखलीला टू व्हीलरवर चाललेला असावा आणि टू व्हीलरवर जात असताना समोरून भरघाव वेगाने एक ट्रक येत आहे आणि ट्रक वाल्या दादाने त्याला उडून दिलंय. रक्ताच्या थारोळ्यात तो माणूस पडलेला आहे. ॲम्ब्युलन्स वाव 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 करत त्या ठिकाणी येते. ॲम्ब्युलन्समध्ये त्या गाडीवाल्या दादाला टाकल्या जातं आणि संभाजीनगर सारख्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात येतं. आणि 4-5 दिवसानंतर गावातील काही मंडळी त्याला भेटण्यासाठी जातात आणि गेल्यानंतर गावातील काही मंडळी त्याला म्हणतात काहीतरी तुमचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून या अपघातातून तुम्ही वाचलात. तो म्हणतो बरोबर आहे, काहीतरी माझं पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणूनच मी या अपघातातून वाचलो, नाही तर सहजासहजी शक्य नाही. अपघातातून वाचलो तरी लोक पुण्य लावतात. काही काही महाक्षेत्र मी असे बघितले, अहो काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणूनच आम्हाला चांगली बायको भेटली, नाही तर अवदसाच भेटली असती. लोक चांगल्या बायकोसाठी पुण्य लावतात. काही 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 लोक असे आहेत की महाराज माझ्यासारखा विद्यार्थी या जालना जिल्ह्यामध्ये नव्हता, माझ्यासारखा विद्यार्थी या जालना जिल्ह्यामध्ये नव्हता, परंतु काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून मी या परीक्षेमध्ये 1 नंबरला आलो, असं लोक म्हणतात. म्हणजे 1 नंबरला आलो म्हणलं काही हरकत नाही, बट काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून मी या परीक्षेमध्ये 1 नंबर आलो, नाही तर सहजासहजी शक्य नाही. महाराज पुण्याशिवाय या गोष्टी भेटू शकत नाही, भाग्याशिवाय एक गोष्टी भेटू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला बघा ना तुम्ही, आमचं नातं आहे म्हणून बरं आहे. पुरुषोत्तम महाराजांचं पाटणकर बाबांचं आमचं काहीतरी परमार्थिक नातं आहे आणि त्याच्यामुळं बरं आहे. नाही तर हे लोक भेटणं शक्य नाही. हे मुख्यमंत्री लोक आहेत, यांच्या समोर जाण्यासाठी अगोदर खालच्या PA सोबत त्या ठिकाणी सही घ्यावी लागते, तेव्हा यांच्यापर्यंत जाता येतं. तुम्ही बघा, नाही तर पुरुषोत्तम महाराजांचं नाव आज महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा ब्रँड बनले. विठ्ठला विठ्ठला बस याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. त्यांचा अभिमान आम्हाला आहे. तुम्ही सांगितलं गुरूंचे गुरु, त्यांनी उपदेश केला, म्हटलं तेच त्यांनी जे म्हटलं तेच ऐकायचं. म्हणून बाबांच्या कृपा आशीर्वादाने ही सेवा करण्याचा योग आलेला आहे. विठ्ठला विनाशी गोष्टीसाठी जर तुम्हाला पुण्य लागत असेल तर अविनाशी भगवान परमात्मा प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला पुण्य लागत नसेल का? खूप पुण्य लागतोय महाराज, खूप पुण्य लागतंय. बघा, आपण हा अभंग निळोबारायचा आहे. या अभंगातून निळोबाराय जगाच्या मालकासमोर इच्छा व्यक्त करतात. निळोबाराय कोण? निळोबाराय हे तुकोबारायचे कृपापात्र शिष्य. गुरुचं शिष्य होणं वेगळं आणि कृपापात्र शिष्य होणं वेगळं. गुरुचं शिष्य होणं वेगळं आणि कृपापात्र शिष्य होणं वेगळं. बघा, आमच्या आळंदीला आता भवानी शंकर वारले. भवानी शंकर यायचे कार्तिकी यात्रेच्या टायमाला. त्या टायमाला आल्याच्या नंतर काही काही विद्यार्थी मंडळ त्या ठिकाणी यायचे आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढायचे. आणि कोणी जर विचारलं हे कोण तुमचे लागतात, ते म्हणायचे आम्ही त्यांचे शिष्य आहे, ते आमचे गुरु आहे. वास्तविक पाहता ते त्यांना ओळखत सुद्धा नव्हते. कोण? भवानी शंकर त्यांना ओळखत सुद्धा नव्हते. परंतु मोठ्या लोकांचं नाव लावल्यानंतर लोक आपल्याला मोठं मानतात. हा लोकांचा काहीतरी गैरसमज आहे. मोठ्या लोकांचं नाव लावल्यानंतर माणूस मोठं होत नसतो, त्यासाठी घासावी लागते, दगडांनी नाही, प्रयत्नाने. विठ्ठला विठ्ठला
लोकांना वाटतं हे सहजासहजी प्राप्त होतं, हे कपडे पांढरे कपडे पाहिल्याच्या नंतर काही लोकांना वाटतं हे बगळे. बघा काही माता मौल्यांना वाटतं हे चालले बगळे. काही आपल्या दादा काही मंडळीला वाटतं काय महाराज लोकांची मजा आहे, खायला प्यायला मस्त आहे, एकदम आनंद आहे. जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे, पाण्यात आला मासा, झोप घेतो कैसा, खावा त्याचा रसा तेव्हाकडे. का जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे? सांगा ना, जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. म्हणून असाध्य ते साध्य करिता सायस कारण्य अभ्यास तुका म्हणे. महाराज अभ्यास करावा लागतो, सहजासहजी प्राप्त होत नाही या गोष्टी. पण गुरुचा शिष्य होणं वेगळं आणि कृपापात्र शिष्य होणं वेगळं. बघा मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला ओढे आणायचे सांगितले. मच्छिंद्रनाथ गावामध्ये जातात आणि गावामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी दारोदार त्या ठिकाणी फिरतात. ओम भवती भिक्षांदेही, ओम भवती भिक्षांदेही. महाराज एका माता माऊलीने त्या ठिकाणी दरवाजा उघडला आणि मच्छिंद्रनाथ त्या आईला म्हणतात, गोरक्षनाथ त्या आईला म्हणतात, आई माझ्या गुरुने ओढे सांगितले. ती माता माऊली त्या ठिकाणी त्याला म्हणते, तुझ्या गुरुला ओढे खाण्याची इच्छा झाली ना, मी ओढे तुला देते, परंतु तुला एक काम करावं लागेल. तो म्हटलं काय करावं लागेल? तुला एक काम करावं लागेल, तुझा डोळा मला तू काढून देशील का? त्या ठिकाणी गोरक्षनाथाने एकही विचार न करता, एक क्षणाचा विचार न करता त्या ठिकाणी आपला डोळा काढून त्या माता माऊलीच्या हातामध्ये दिला. महाराज जर गुरुसाठी एखादा शिष्य डोळा देत असेल, त्या शिष्याचा गुरुवर किती विश्वास असेल महाराज. आणि खरं सांगू का तुम्हाला, तुकोबराय सांगतात, गुरु तो ऐसा चाहिए जो शिष्य को कुछ ना मांगे, लेकिन शिष्य तो ऐसा चाहिए जो गुरु को सब कुछ दे डाले. म्हणून गुरुनी काही जरी मागितलं तरी देता आलं पाहिजे. परंतु आजकालच्या गुरूंचं नाही बरं का. पाटणकर बाबा सोडून, पुरुषोत्तम महाराज सोडून बाकीचे गुरु सांगतो तेव्हा, तू का म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आणे नदी का जात, विठोबाची आणे नदी का जात. तुका म्हणे ऐसे गुरु शिष्य पण विठोबाची आन नरका जाती. एखादा गुरु तुम्हाला म्हणाल डोळा काढून द्या, तो डोळाही निघून जाईल, सर्वच निघून जाईल. त्यामुळे कोणाला काही देऊ नका आजकालचे गुरु. म्हणून आजकालचे गुरु नाही, नुसते गुरु गुरु करतात. विठ्ठला विठ्ठला तो हातामध्ये डोळा घेतला आणि डोळा घेऊन त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराज मच्छिंद्रनाथाकडे येतात. आणि मच्छिंद्रनाथाकडे आल्याच्या नंतर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ तो डोळ्या पाहिल्याच्या नंतर, ते रक्त बंबाळ झालेला डोळा पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका हातामध्ये डोळा आहे, एक हात त्या ठिकाणी डोळ्याला आहे. महाराज अंतकरण भरून आलं, डोळ्यातून पाणी आलं त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या. आणि मच्छिंद्रनाथ त्या ठिकाणी गोरक्षनाथाला बोलतात, गोरक्षा तुझा माझ्यावर एवढा विश्वास आहे, सांग तुझ्यासाठी काय करू, तुला परत डोळा आणून देऊ का? मच्छिंद्रनाथ म्हणतात नको, मला डोळा नको. गोरक्षनाथ म्हणतात मला डोळा नको. महाराज एवढं गुरुवर निष्ठा पाहिजे, एवढी गुरुवर निष्ठा पाहिजे. तुम्हाला सर्वांना उदाहरण माहिती आहे, गोड असं उदाहरण आहे. नाथ महाराजांसाठी, नाथ महाराजांनी आपल्या गुरुसाठी, महाराज गुरूंनी सांगितलं, जनार्दन स्वामींनी सांगितलं, बेंड आलेलं होतं पायाला, त्या पायाला बेंड आलेलं होतं. त्या बेंडामध्ये महाराज पू होता, तो पू त्या ठिकाणी प्यायला सांगितला. नाथ महाराजांनी त्याचा एक क्षणाचा विलंब न करता त्या ठिकाणी तो
घाणेरडा महाराज, घाणेरडा म्हणायला काही हरकत नाही आपल्या भाषेत. तो घाणेरडा नव्हता महाराज, परंतु आपल्याला वाटतं. परंतु साधू संतांनी आपल्याला शिकवण्यासाठी महाराज किती सायास घेतले, किती कष्ट घेतले. त्यांनी महाराज अवघडातून सोपी वाट करून दिली. हे तर साधू संत. धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी, मार्ग धावून गेले आधी. दयाले दे संत ते, दयाले दे संत ते, तेने ते पळत चालो दादा, तेने ते पळत चालो दादा. दयाले दे संत ते, दयाले दे संत ते, तेने ते पळत चालो दादा, तेने ते पळत चालो दादा. मार्ग धावून गेले आधी, दयाले दे संत ते, दयाले दे संत ते, दयाले दे मार्ग धावून गेले आधी, दयाले दे संत ते, दयाले दे संत ते, दयाले दे संत ते. असा कोणी मार्ग दाखवत नाही. म्हणून धरिती जे हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा. जेव्हा देवाने केव्हा देव जवळ घेतो, ज्या वेळेला संत आपल्याला जवळ घेतात. पाटणकर बाबा सारखे संतांनी जर जवळ घेतलं तर देव आपल्याला आपोआप जवळ घेतो. विठ्ठला विठ्ठल. गोरक्षनाथ महाराज त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांकडे जातात आणि मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथाला म्हणतात, तू माझ्यासाठी एवढं केलंस. महाराज गुरु त्याला म्हणतात. महाराज जनार्दन स्वामींनी त्या ठिकाणी एकनाथ महाराजांना जे काम सांगितलं त्या अतिशय चोखपणे त्या ठिकाणी एकनाथ महाराजांनी केलं. त्यामुळे त्या ठिकाणी गुरु शिष्य पण हे सिद्धी गेलं महाराज. नाही तर सहजासहजी हे प्राप्त होत नाही, भाग्याने प्राप्त होतं. विठाला 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल आपला गाथा पाण्याच्या वरती यावा, आपला गाथा इंद्रियांच्या पाण्यावरती यावा, यासाठी तुकोबारांनी 13 दिवसाचं अनुष्ठान केलं. आणि आपल्या सद्गुरूने मला भेट द्यावी, माझ्या सद्गुरूने माझ्यावर कृपा करावी, यासाठी निळोबारायांनी 42 दिवसाचं अनुष्ठान केलं. अन्न पाण्याचा त्याग केलाय आणि निळोबाराय त्या ठिकाणी इंद्राणीच्या काठावर बसलेत आणि निळोबाराय त्या ठिकाणी अनुष्ठान करत आहेत. तुकाराम 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 जगाचा मालक त्या ठिकाणी धावत आला आणि निळोबरायला म्हणलो, निळोबरा डोळे उघडा. निळोबराय सांगू लागले, निळोबराय म्हणू लागले, देवा पार्थिल्या वाचोली आलास का, पार्थिल्या वाचोली आलास का, पार्थिल्या वाचोली आलास का, पार्थिल्या वाचोली आलास
पार्थिल्या वाचोनी आला शिका. हे देवा तुम्हाला ओळखत नाही. हे बघा, साधारण व्यक्ती असली, साधारण व्यक्ती, आपण जर एखाद्या ठिकाणी गेलो, गावचा त्या ठिकाणी जिल्हा आपला जालना जिल्ह्याचा सदस्य, जिल्हा परिषद सदस्य असू द्या, कुणी असू द्या, महाराज एखाद्या ठिकाणी गेला आणि खासदार साहेबांनी त्याला ओळखलं नाही. आता दररोजचा येणारा जाणार माणूस, त्याला एखाद्याने ओळखलं नाही, खासदाराने ओळखलं नाही, तो काय म्हणून, साहेब मला तुम्ही ओळखलं नाही. साधा जिल्हा परिषद सदस्य जर खासदार साहेबाला म्हणतो मी तुम्हाला ओळखलं, साहेब तुम्ही मला ओळखलं नाही, एवढं जर म्हणतो, तर हा जगाचा मालक आहे. देवाचा स्वाभिमान जागृत झाला. देव म्हणला निळोबाराया मी सामान्य नाही, मी कोण आहे. गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभू प्रलय स्थानम निदानम बीजमव्ययम. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाती चालिता. किंवा चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. चाले हे शरीर कोणाची आसते, चाले हे शरीर कोणाची आसते. कोण बोलविते हरे विन, कोण बोलविते हरे विन. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. कोण बोलविते हरी विन, कोण बोलविते हरी विन. देखवी ऐकवी एक नारायण, देखवी ऐकवी एक नारायण. चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन. हे बघा, ज्या ठिकाणी आमंत्रण असलं तर त्याच ठिकाणी जायचं. मग जेवायला असो किंवा लग्नामध्ये असो किंवा कोणतं अनेक क्षेत्र असो, तो त्या ठिकाणी आमंत्रण असल्याशिवाय जाऊ नये. परंतु सप्ताह असला, एखादं धार्मिक कार्य असलं, त्या ठिकाणी बोलवायची अपेक्षा ठेवू नये. तुका म्हणे जवळी न पाचारिता जावे, संत चरणी भावे दिगावया. ज्या ठिकाणी संतांची सभा असेल, ज्या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह असेल, त्या ठिकाणी बोलवण्याची वाट तुम्ही पाहू नका. किंवा यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर, यारे यारे लहान थोर. याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर, याती भलती नारी नर. करावा विचार हरी करावा विचार, करावा विचार, करावा विचार. लगे चिंता कवनाची लगे चिंता कवनाची, लगे चिंता कवनाची.
नट नट यावे शुद्ध होणे जावे दौंडी पिटी भावे चुका मेळा. कोणी फुकटची जर पाजली पाणपावं लागलं म्हणून आमंत्रण असलं तिथंच जावं. विठाला विठाला विठाला. डोळे उघडा निळोपराय. मी जगाचा मालक आहे. माझ्या सत्तेने सगळं जग चालतंय. तुझ्या सत्तेने वेदाशी बोलवी सूर्याची चालणे तुझ्या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वर्म हे जाणून शरण आलो. किंवा म्या बोलविल्या वेद बोले म्या चालविल्या सूर्य चाले म्या हलविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. महाराज मी देव आहे. डोळे उघडा. त्या ठिकाणी देव म्हणू लागला. त्या ठिकाणी संत म्हणू लागले तुम्ही देव आहेत ना. मग एक काम करा. काय काम करा. तुमच्यावर जे प्रेम करतात अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडू द्या. अभंगाचं पहिलं घडो त्याचा समागम, घडो त्याचा समागम, घडो अशा लोकांचा समागम आमच्या जीवनामध्ये घडू दे. महाराज अभंगाचं पहिलं चरण. घडो त्यांचा समागम ज्यांचे प्रेम विठ्ठली. महाराज आणि जे लोक देवावर प्रेम करतात अशा लोकांच्या संगतीत आपण राहिलं पाहिजे. जे लोक देवावर प्रेम करतात अशा लोकांच्या संगतीमध्ये आपण राहिलं पाहिजे. आणि त्यांच्या संगतीत राहूनच उपयोग नाही, त्यांनी सांगितलं तसं ऐकायला पाहिजे. महाराज आपलं कल्याण निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. आता आमचे बाबा दररोज रामकृष्ण हरी आपल्या तुम्हाला आम्हाला म्हणायचं सांगतात. याचं कारण तुम्हाला सांगतो की रामकृष्ण हरी हा मंत्र असा आहे, किती अट्टल बेवडा असू द्या, त्या अट्टल बेवड्याला जरी हा मंत्र जरी समजा माता माऊलीने स्वयंपाकामधून दिला, म्हणजे स्वयंपाकामधून कसा द्यायचा तो, कसा द्यायचा. जर एखाद्या माय माऊलीचा नवरा दारू पित असेल तर एकच काम करायचं. त्याने काय करायचं, पीठ मळत असताना, उंडा भिजवत असताना रामकृष्ण हरीचा जप करायचा. पोळ्या करत असताना रामकृष्ण हरीचा जप करायचा. महाराज कितीही जरी बेवडा असला तरी तो मंत्र जर त्या स्वयंपाकामध्ये गेला तर त्या कितीही बेवड्याची दारू लगेच सुटू शकते. किती अट्टल बेवडा असू द्या, त्याची दारू लगेच सुटू शकते. याचं कारण मंत्रामध्ये ताकद आहे. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा. आमचे बाबा नेहमी सांगत असतात, अरे पोरांनो, झाडाला सुद्धा भाकरी लागतील एवढी ताकद रामकृष्ण हरी मंत्रामध्ये. विठ्ठला विठ्ठला या जगामध्ये वारकरी संप्रदाय सारखा संप्रदाय नाही.
ज्ञानोबा तुकोबारासारखी संत नाही महाराज. जर यांच्याशिवाय ज्ञानोबाराय तुकोबाराय जर वजा केले आणि चोखोबाराय आधी संत सर्व संत जर वजा केले तर तुमची आमची राख रांगोळी व्हायला टाइम लागला नसता. याचं कारण तुम्हाला सांगतो, आपल्याकडे संस्कृती अजिबात नसती. संत आहे म्हणून संस्कृती आपल्याला कळते, नाही तर आपल्याला संस्कृती कळलेली नसती. भारत ही भूमी संतांची आहे. भारत ही भूमी संतांची आहे म्हणून संतांमुळे आपल्याला मार्ग कळतो. जर आजकाल जर त्या ठिकाणी संस्कार टिकून असतील तर याचं कारण संत आहेत. विठाला विठाला आणि तुकोबरायांचं जर सांगायचं झालं तर विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता. ज्याला माता आवडत नाही, पिता आवडत नाही, जन आवडत नाही, धन आवडत नाही. महाराज किती प्रेम करतात लोक, किती प्रेम करतात लोक समाजावर, किती प्रेम करतात महाराज. काही लोक म्हणतात हा पट्टे आहे म्हणून सप्ताह चालू आहे. हा जर नसता तर सप्ताह झाला नसता. अरे बापा तू वजा होऊन पाय, दुसरा तयार आहे सप्ताह करायला. विठाला विठाला महाराज. समाज असा आहे, या समाजाने आतापर्यंत ज्ञानोबाराय तुकोबारायला नाव ठेवायला मागं पुढं पाहिलं नाही. तुमचं आमचं काय घेऊन बसले. ज्या तुकोबारायांनी महाराज 4000 अभंग लिहिले गात्याचे, ज्ञानोबारायांनी एवढी सुंदर ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगितली, त्या ज्ञानोबारायला त्या तुकोबारायला या समाजाने सोडलं नाही. लोकांचं असंही महाराज, अरे गावचा पाटील माझ्या तुकोबारायवर कोपला आणि गावच्या पाटलाने माझ्या तुकोबारायला गावाच्या बाहेर काढून दिलं. कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची ही लोक, कोपला पाटील गावीची लोक. आता माझं भीक कोणी खाली, आता माझं भीक आता माझं भीक कोणी कायकडे आता कोणाकडे जावे, काय करू आता कोणाकडे जावे. काय करू आता कोणाकडे जावे, काय करू आता कोणाकडे जावे. तुकोबारायला गावच्या पाटलाने गावाच्या बाहेर काढून दिलं. एवढ्यावर त्याचं भागलं नाही. अरे त्याने एका वेश्येला माझ्या तुकोबारायकडे पाठवलं. त्या वेश्येला सांगितलं जाय, तो तुकोबा त्या ठिकाणी भजन करतो.
सायास जाई वो तुम्हाते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नवो. त्या वेशेला सांगितलं जाई होतो माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नव्हो. त्या माता माऊलीला सांगितलं माय तू इथून जा, तू आमच्या जवळ थांबू नको, आम्ही विष्णुदास तैसे नव्हो. महाराज समाज असा आहे, या समाजाने माझ्या ज्ञानोबारायांनी जगासाठी ज्ञानेश्वरी सांगितली, परंतु ज्ञानेश्वर महाराज ज्या वेळेला मधुकरी मागायला जायचे त्यावेळेला मधुकरी मागत असताना लोकांनी त्यांच्या झोळीमध्ये पीठ टाकण्याच्या ऐवजी त्यांच्या झोळीमध्ये माती टाकावी. महाराज काय काय त्या संतांना वाटत असेल. ज्या ज्ञानेश्वर महाराजांनी तुमच्या आमच्यासाठी अमृत अनुभव ज्ञानेश्वरी हरिपाठासारखा ग्रंथ त्या ठिकाणी निर्माण केला, त्या ज्ञानोबारायांसाठी समाजाने काय दिलं महाराज. त्या ज्ञानोबारायांनी महाराज जगासाठी या विश्वासाठी पसायदाना ग्रंथ लिहिला. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिनी लोकी भजजो आज पुरुखी अखंडित. ज्या ज्ञानोबारायांनी या समाजासाठी पसायदान लिहिलं, त्या समाजाने महाराज ज्ञानोबारायांना इंद्रायणीवर जर स्नानाला चालले तर ज्ञानोबारायला म्हणायचे ज्ञानोबाराय ए ज्ञान्या ती इंद्रायणी बाटेल. महाराज साधू संतांच्या पदस्पर्शाने इंद्रायणी जर बाटत असेल याच्यासारखे नालेक विचार कोणाचे नसतील. म्हणून लोकांना अजूनही महाराज काही लोक एवढ्या चांगल्या लोकांना त्रास देतात, एवढे चांगल्या लोकांना त्रास देतात. महाराज चांगले लोकांना सांभाळलं पाहिजे हो. साधू संतासारखे लोक आता काही साधू संत लोक आहेत महाराज, त्या लोकांना अजूनही लोक महाराज त्रास देतात. काही गरज नाही कोणी कोणाला नाव ठेवायची, परंतु चांगल्या माणसालाच लोक नाव ठेवतात. गरज नव्हती महाराज. माझ्या ज्ञानोबारायला महाराज लोकांनी म्हणावं इंद्रायणी बाटेल. महाराज ज्ञानोबारायचा चरण स्पर्श झाल्यानंतर इंद्रायणी कशी बाटल महाराज. ज्या ज्ञानोबारायने तुमच्या आमच्यासाठी पसायदान लिहिलं, विश्वासाठी पसायदान लिहिलं, त्या ज्ञानोबारायांचे चरण स्पर्शाने इंद्रायणी पवित्रच होईल. आणि पवित्र कोणामुळे ती? फक्त ती माऊलीमुळे पवित्र आहे महाराज. जर बघा भर पावसाळा जर आला तर एखाद्या वेळेला इंद्रायणी माऊलीचं चरण स्पर्श करण्यासाठी पाणी सुद्धा वरती येतं मंदिरामध्ये. याचं कारण की इंद्रायणी सुद्धा इच्छा होती. तया ठाया इति पुनित व्हावया पर्वकाळ पाया तळी वैष्णव. महाराज हे बापाचे बाप आहे. विठ्ठल विठ्ठल यांच्या तावडीतून कोणताच कीर्तनकार सुटला नाही. त्याच्यामुळे मी आता बघितलं माझं सगळं विसरून जायला लागलो होतं, परंतु थोडं दुर्लक्ष केलं. कृपा असू द्यावी. विठ्ठल 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 विठ्ठल. जनाचा विचार करायचा नाही या जगाचा असा रीत आहे महाराज. ज्याचं लग्न झालेलं आहे त्याला लोक बायकोला टाकून द्यायला लावतात, आणि ज्याचं लग्न नाही झालं त्याला लग्न करायला लावतात. एवढे लोक महाराज खट्याळे. जो संन्यासी आहे त्याला लग्न करायला लावायचं, आणि जो ब्रह्मचारी आहे त्याला बायकोला टाकून द्यायला लावायचं. जो लग्न झालेलं त्याला बायकोला टाकून द्यायचं.
आणि ज्याचं लग्न नाही झालं त्याला बायको करायला लावायची. विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठल महाराज गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचंद डोंगरावर जाण्याची, गरज नव्हती माझ्या तुकोबरायला घोरड्या डोंगरावर जाण्याची, गरज नव्हती माझ्या तुकोबरायला भामचंद डोंगरावर जाण्याची. महाराज हे का गेले? तुका म्हणे आमा एकांताचा वास हो, ब्रह्मी ब्रह्मरस शिव सदा, काळ सारा वाचिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या. महाराज एकांत आवडतो संतांना. जन महाराज धनाचा विचार करायचा नाहीये. धन या धनासाठी महाराज चांगले चांगले त्या ठिकाणी पागल झाले. विठाला विठाला धन या धनाचा विचार करायचा नाहीये. माता माऊल्यांना धन किती आवडतं म्हणजे सोनं किती आवडतं. एखादी म्हैसनी का म्हैस गाय 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 म्हैस गाय काही धरा तुम्ही. म्हैस जरी असली आणि गाय जरी असली तिच्या गळ्यात लोडणं नसतं का? लोडणं लोडणं कळतं का माता माऊले? हो कळतं का लोडणं? ते लोडणं त्या गायीच्या गळ्यामध्ये टाकल्या जातं ती पळू नये म्हणून. तेवढं लोडणं जरी सोन्याचं तुमच्या गळ्यामध्ये टाकलं तरी तुम्ही म्हणसात नाही 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 चाल द्या आणखीन टाका आमच्या गळ्यामध्ये. एवढं सोनं तुम्हाला आवडतं. किती आवडतं? एवढं सोनं तुम्हाला आवडतं. महाराज किती सोन्यावर प्रेम करतात तुम्ही? किती सोन्यावर? तुका म्हणे धन धनासाठी देते प्राण. धन या धनाने महाराज धन किती आवडतं आणि पैसा किती आवडतो महाराज लोकांना. कबीर बाबा गोड सांगतात, सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई, दिल का साथी नहीं कोई. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. जब पल्लों में पैसा हो तो लोग करे सलाम सलाम सलाम. सब ही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. महाराज ज्याच्याकडे पैसा असला ना त्याला लोक एकेरे नावानं बोलत नाही, त्याला लोक आवाजाऊ घालतात. महाराज आवाजाऊ घालतात. परशुराम नाव असला तर परशुरामजी इकडे या. ज्याच्याकडे कमी पैसा असला त्याला म्हणतात परशा इकडे ये. ज्याच्याकडं पैसाच नसला त्याला म्हणतात ए पशा इकडे ये. म्हणजे लोकांची भावना अशी आहे. गुरुजी आम्हाला नेहमी सांगतात, अरे गरीबाचं दुःख लपोट त्याची कोणी नाही घेत गोड. अरे श्रीमंताचा दुखला डोळा सर्व गाव झालं गोळा. गरीबाची बकरी मेली, गरीबाची मुलगी मेली तरी लोक सुतूक धरत नाही. श्रीमंताची बकरी मरू द्या तरी लोक सुतूक धरतात. महाराज काय लोक आहेत महाराज. आमच्या गावामध्ये एका पाटलाच्या मुलाचं लग्न होतं आणि महाराज गाड्या केलेल्या होत्या भरपूर त्या ठिकाणी. आता गावामध्ये 4-5 महिला होत्या बचत गटाच्या त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक अध्यक्ष होती. त्या अध्यक्षाने त्यांनी काय केलं विचार केला आणि सगळ्या लग्नाला गेल्या. पण जात असताना काय केलं त्यांनी बँटेक्स सोनं घालून गेल्या. वेगवेगळ्या प्रकारचं सोनं होतं. बँटेक्स सोनं घालून गेल्या आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी मंडपामधून गाडी गेली आणि गाडीतून सगळ्या उतरल्या. उतरल्याच्या नंतर महाराज कोणी नवरदेवाकडे कोणीच बघेना, कोरवल्याकडे कोणीच बघेना. या 4-5 जणीकडेच बघू लागल्या. सगळेच महाराज 4-5 जणीकडेच बघू लागल्या. लोक म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन. बाया म्हणू लागले बायाने सोनं कुठून आणलं असन. एवढं मोठं सोनं. पुतल्या आपलं काय म्हणते पोहे हार चप्पल हार
ते आता नवीन प्रकार आले ना. परत कोणता आहे? इतकं सोनं घातलेलं होतं महाराज, इतकं सोनं घातलेलं होतं महाराज, सगळे त्यांच्याकडे बघू लागले. एका चोराने लक्ष ठेवलं. लग्न लागलं. आता लग्न लागलं आणि पटकन निघून जाऊ ना, परंतु बायाला लय हौस राहते. पाठीमाग थांबायचं आपलं, पाय धुवायचे नवरीचे, काही तुमचे पाय धुवायचे, कोणाकडून पाय धुवून घ्यायचे, हिले हौस असते माता माऊल्यांना. मग आता थांबल्या थोडा टाइम झाला. 9-10च्या दरम्यान या माता माऊल्या निघाल्या. एका चोराने ती त्या ठिकाणी गाडी बघितली आणि बरोबर एका फाट्याजवळ गाडी अडवली. आता गाडी अडवल्याच्या नंतर त्या ठिकाणी चोर त्या ठिकाणी पाठीमागून आले आणि त्यांना म्हणू लागले, तुम्ही तुमच्या गळ्यातलं जेवढं आहे ते काढून द्या. आता काय शांततेने द्याव ना, तुमच्या गळ्यातले जे आहे ते मंगळसूत्र असो, काही असो, काही पोयार असो, चप्पल हार असो, काही ते असेल ते काढून द्याव ना गपचप. परंतु लय हाऊस तुम्हाला. नाही ते बँटेक्स होतं, परंतु द्यायचंच नव्हतं तुम्हाला. अध्यक्ष म्हणजे एवढा जबरदस्त होता, त्याच्यामध्ये बॉडी बिल्डर होता. तो भ्यायलाच तयार नाही. सगळ्या माघार घ्यायला लागल्या, पण हा भ्यायला तयार नाही. असा हाणला अध्यक्ष, सुजला पूर्ण, तरी द्यायला तयार नाही. आता दिलं, सर्व दिलं काढून. आता चालले, आता गप माराव ना. ए मेल्या, जाय 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 निघून, ते डुप्लिकेट आहे असं काही म्हणाव का? अरे डुप्लिकेट म्हणलं, परत तिला पाठीमागा आला चोर, असं आणलं महाराज, लाल पिवळी केली. विठाला 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 विठाला. डुप्लिकेट सोनं तुम्हाला एवढं परेशान करतं, मग ओरिजिनल सोनं काय करील? किती सोनं आवडतं, म्हणून सोन्याचा विचार करायचा नाही. तुका म्हणे धनासाठी देती प्राण. विठाला 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 विठाला. जनाचा विचार करायचा नाहीये, म्हणून हे साधू संत सांगतात ना महाराज. या संप्रदायामध्ये बंडातात्या असतील, परंतु काही आमचे बोधे बाबा आता वैकुंठवासी, कुरेकर बाबा या लोकांनी सांगितलं, पाटणकर बाबा या लोकांनी सांगितलं ऐकायचं. अरे त्यांनी सांगितल्यानंतर जर आपण ऐकलं तर आपलं कल्याण निश्चित आहे. आणि त्यांनी सांगितलं नाही आणि आपण ऐकलं नाही हे चालेल, परंतु त्यांनी सांगितल्यानंतर आपण जर ऐकलं नाही याच्यासारखा अपराध नाही. विठाला 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 विठाला. सहज त्यांच्या एकदा गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. महाराज वैराग्य किती होतं, वैराग्य माझ्या तुकोबरायकडे किती होतं. या महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज अनेक त्या ठिकाणी नजराला घेऊन माझ्या तुकोबरायकडे गेले आणि तुकोबरायला म्हणले, तुकोबराया हे नजराना तुम्हाला ठेवा. तुकोबराय म्हणतात, सोने रूपे आम्हा मृत्यू के समान, मानिक पाषाण खडे जैसे. हे राजे आम्हाला हे सोनं नाणं काही नको, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. हे राजे आम्ही त्याच्यामध्ये सुखी आहोत, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा त्याच्यामध्ये आम्ही सुखी आहोत. याला वैराग्य म्हणायचं. जर सोनं आजकाल जर महाराज लोकांना आणून दिलं असतं एखाद्याला, तो म्हटला असता मला सोनच पाहिजे, दुसरं काही नको. विठाला विठाला तुकोबाराय आहे ते, तुकोबाराय वैराग्य. मला जयराम बाबाचं उदाहरण आठवलं. जयराम बाबाकडे ज्या वेळेला इंदिरा गांधी होत्या, इंदिरा गांधींनी त्या टायमाला आपल्या
जयराम बाबाकडे एक पेटी म्हणजे 1 कोटी रुपये त्यांना आणून दिले होते. बाबांनी त्या पैशाचं काय केलं? बाबांनी त्या पैशाचं त्यांचं स्वागत नाही केलं. ते पैसे घरामध्ये नाही ठेवले. बाबांनी त्या पैशाला काडी लावली. बाबांनी पैसे ते जाळून टाकले. याला वैराग्य म्हणायचं. विठ्ठला विठ्ठला महाराज, वैराग्य वैराग्य म्हणजे काय? इहलोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास वैराग्य असे म्हणतात. वैराग्य कशाला म्हणतात? इहलोकापासून परलोकापर्यंत होणाऱ्या भोगाच्या त्यागास, इच्छेस, अनुकूल इच्छेस वैराग्य असे म्हणतात. विठ्ठला विठ्ठल विठ्ठल हो, किती पट्टीचा पावणारा असू द्या, परंतु इथं बरोबर बाबा एकदा पाण्यात शिरले की पावणारा डुबतोच. विठ्ठला विठ्ठला वैराग्य अनुतापाशी धुनिवचडी वैराग्य वाढी चढवडी. महाराज, तापाची दुनी वाचणे अनुतापाशी दुनिव चढे वैराग्य वाढे चढो सहज त्यांच्या ऐकता गोष्टी. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज बोळवण करून पाठवून दिलं. एवढी महाराज, एवढं वैराग्य माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे होतं. एका महिलेला विवेकानंद स्वामी विवेकानंदांसोबत विवाह करण्याची इच्छा झाली. ती महिला त्या स्वामी विवेकानंद अमेरिकेमध्ये भाषण करण्यासाठी गेले होते आणि त्या टायमाला ती बाई स्टेजवरून त्या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर स्वामीजींना म्हणू लागली, स्वामीजी मला तुमच्यासोबत विवाह करण्याची इच्छा आहे. स्वामीजी त्या बाईला म्हणू लागले, बाई मी तुमच्यासोबत लग्न तर करू शकत नाही, परंतु पुढच्या जन्मामध्ये तुमचा मुलगा होण्याचं भाग्य मला लाभेल. महाराज, याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं? महाराज, याच्यापेक्षा वैराग्य कोणतं म्हणावं? वैराग्यच महाराज, वैराग्य. अनुतापाशी दुनिवेचडी वैराग्य वाढे चढवडी. आपण दुसऱ्याला, आता तुम्ही माता माऊल्या, कोणती आई, कोणती ताई असेल, कोणती आई असेल, अशा भावनेने जर बोलत तर त्याला वैराग्य म्हणायचं. काय म्हणायचं? वैराग्य. आणि आपण आपल्यातच म्हणायला काय हरकत नाही, परंतु आपलं सोडून द्या. संतांचं या ठिकाणी सांगतो, अनुतापाशी दुनवचडे वैराग्य वाढे चढवडी सहज त्यांच्या एकता गोष्टी परमार्थ पोटी दृढावे. आणि महाराज, एवढं सर्व काही करत असताना आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. सहज प्राप्त होत नाही. निळामने वाडे बाबा, निळामने वाडे बाबा, निळामने वाडे बाबा, निळामने वाडे बाबा, सौंदर्य स्वानुभव निजांगी सौंदर्य निजांगी
ऐकता गोटी ऐकता गोटी संचरी स्वानुभवनी ज्वारी तेरी स्वावन होगे सहज जाता ऐका गोटी हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हा हा विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई जय 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 विठोबा रखुमाई निळामणी वाडे भाव भाव असला पाहिजे. भाव असला तर सर्व काय. भाव का भूखा हूं मैं बस भाव ही एक सार है. भाव से मुझको भजे तो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी देवे तो मैं कभी लेता नहीं. भाव से एक फूल भी दे तो मुझे स्वीकार है. गजेंद्राने काय दिलं होतं? फक्त एक फूल दिलं होतं. महाराज फक्त भाव पाहिजे. तुका म्हणे भाव जवळी धरी आणून देव. महाराज भाव पाहिजे. गजेंद्राने फक्त हा कहे लक्ष्मी ती कहे गजराज म्हणूस तर भगवान त्या ठिकाणी प्रगट झाले महाराज. आणि गजेंद्र ती सुटका केली. महाराज अनेक परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता. बायको आली होती, पोरं आले होते, सर्व परिवार त्याला सोडण्यासाठी आला होता. परंतु लक्षात ठेवा मायबापांनो, तुम्हाला सोडणार कोणीच नाही. तू कामने तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या, एका चक्र पाणी वाचून या. तुका म्हणे तू सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचूनिया, एका चक्र पाणी वाचूनिया, एका चक्र पाणी वाचूनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्र पाणी वाचून या. महाराज जगाच्या मालकाशिवाय तुम्हाला कोणीही वाचवणार नाही. म्हणून आमचे बाबा सांगतात ते देवाजवळ जाऊन रडा. काय रडायचं तर देव माझा माझा माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. देव माझा 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 माझा, देव माझा 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 माझा, देव माझा माझा मी देवा. देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. किंवा अनाथ अपराधी पतित आगळा, परिपाया वेगळा नका करू. अनाथ अपराधी पतित आगळा. हे पांडुरंगा, हे मायबाप, हे कृपानिधी महाराज, हे भक्तवत्सल पांडुरंगा, तुझ्याशिवाय मला कोणी नाही. एवढं जर म्हटलं ना तुम्हाला देव ओटीमध्ये घेईल. म्हणजे बाबाकडे तुम्ही जा, देवाची प्राप्ती तुम्हाला बाबा करून देतील. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
निळामणी वाडी भाव झालेली कीर्तन रूपी सेवा गुरुवर्य पाटणकर बाबा, गुरुवर्य पुरुषोत्तम महाराज पाटील, गुरुवर्य भगीरथ बाबा यांच्या चरणी अर्पण करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध
साईनाथ महाराज की जय. बस चला रामकृष्ण हरी. सर्वांनी